नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज सकाळी सकाळी विचार आला होता की आज नाश्त्याला काय बनवायचं आहे। तर रोज रोज तेच पोहे, उपमा किंवा आणखी काही असं वेगळं बनवत असो ते खाऊन खाऊन सर्वच बोर झाले होते। म्हणून म्हटलं आज रात्रीचा भात वाचलेला होता तर ते फोडणी टाकावं किंवा त्याचा शेजवान राईस बनवावं, पण ते पण खायला थोडे नाकच मुरडत होतं। पण तरी म्हटलं की आता नवीन काय बनवायचं, तर चला आपण त्याचाच काहीतरी वेगळा प्रकार बनवून घेऊया। तर मी इथे 2 वाटी राईस घेतलेला आहे जो रात्रीचा वाचलेला होता, तर आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन टाकलेला आहे आणि अर्धा वाटी दही टाकलेला आहे आणि त्याला छान मिक्सर जार मधून फिरवून घ्यायचं आहे। जर ते बारीक होत नसेल तर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, बारीक होईल इतपर्यंतच पाणी टाकायचं आहे। तर बघा असं पेस्ट बनवून तयार होत आहे आणि आपल्याला या कन्सिस्टन्सी मध्येच पेस्ट बनवून घ्यायचं आहे। खूप छान अशी रेसिपी तयार होते ही। जर शिळा भात असेल आपल्याकडे वाचला तर नक्की तुम्ही ट्राय करा। तर त्यासाठी परत मी एक घेतलेला आहे, इथे 6 ते 7 मिरची घेतली आहे हिरव्या, 5-7 लसूणच्या कळ्या घेतल्या आणि अद्रकचे 2-3 तुकडे घेतलेले आहे। तर ते आपण एका खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया। हे मिक्सर जारमध्ये पण होते पण ते एकदम बारीक होईल, आपल्याला असं थोडं क्रश करायचं आहे याला। तर या प्रकारे थोडं बारीक करून घ्यायचं आहे, बघू शकताय या प्रकारे आपल्याला इथे असं पाहिजे आहे। तर आपण आता हे या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपल्याला हे पेस्ट टाकल्यानेच तिखट होऊन जातो। तर आणि आता इथे आपण कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण टाकून घेऊया 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुम्ही रवा टाकत असेल तर रवा सुद्धा टाकू शकता आणि 1 चम्मच जिरा घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे, काळं मीठ, आणि त्याप्रमाणे थोडं चवीपुरतं पण मीठ घेतलं, कारण की भरपूर लोक भातामध्ये मीठ टाकतात, तर मीठ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता। तर आणि जे मिक्सर बाउल होतं आपलं बारीक केलं त्यामध्ये थोडं विसळून मी इथे थोडं पाणी घेतलेलं आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, हलकसंच पाणी टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला असं बॅटर बनवून तयार होतं, घट्टसंच बॅटर पाहिजे। आणि त्यानंतर आपण इथे याला स्टीम करणार आहे, बेकिंग करायचं नाही, स्टीम करायचं आहे। तर 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू। तिथेच मी इथे एका डिशमध्ये तेल लावून घेतलेलं आहे, डिशला 2 डिशला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण शेवटी यामध्ये मी पाव चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि ते ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे बेकिंग सोडा आपला ॲक्टिव्ह होईल, कारण आपल्याला लगेच इथे टाकायचं आहे। तर बघू शकता मी एका घमिलामध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। जर तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर तुम्ही एअर फ्रायमध्ये सुद्धा करू शकता आणि अगर नसेल तर आपण इथेच पण अशी स्टीम काढून घेऊ शकतो। तर मी दोन्ही भांड्यामध्ये इथे आपलं बॅटर जे आहे ते टाकलेलं आहे आणि आता आपण इथे वाफेवर थोडं याला म्हणजे साधारणतः 10 ते 12 मिनिटं होऊ द्यायचे आहे आणि वरून झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता मी असं इथे ठेवलेलं आहे। खूप छान असं टेस्टी नाश्ता बनतो आणि आश्चर्य वाटेल की शिळ्या भातापासून असं पण काही बनू शकते का। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही डिश। सकाळी सकाळी झटपट बनते, जास्तीत जास्त अर्धा तासाच्या वर लागणार नाही याला, तर तेवढा वेळ तर बाकी नाश्त्याला पण लागणार। तर तुम्ही नक्की ही डिश बनवून बघा आणि जे कोणी खाईल तरी ओळखू नाही शकणार की शिळा भाताचा आहे म्हणून। तर एक छुरी टाकून आपण त्यामध्ये चेक करायचं, जर छुरीला मिश्रण चिपकत असेल तर समजायचं की व्हायचं आहे, पुन्हा 1-2 मिनिटं त्याला होऊ द्यायचं आहे। पण माझं इथे मिश्रण बनवून तयार होतं। तर बघा इथे मी प्लेट्स काढून घेतलेले आहे बाहेर आणि थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने असे याला काप करून घ्यायचे आहे छोटे छोटे। जर तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर मोठे सुद्धा करू शकता, पण हे इथे छोटे छोटे मी करून घेतलेले आहे आणि ते छान असे बाहेर काढून घेतलेले आहेत। तर बघा याला थोडं स्पंजी पण झालेले आहे आणि शेवटी ते भाताचे म्हणून थोडं चिकट होते, पण ते थोडं थंड झाल्यावर छान होते। पण बघा छान असे काप तयार होतात। आणि इथे मी नंतर घेतला एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, ते गरम करून घ्यायचं आहे छान। त्यानंतर सोबतच मी इथे तेल गरम झाल्यानंतर इथे त्यामध्ये आधी मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडकल्यानंतर थोडं जिरं पण टाकायचं अगर पाहिजे असेल तर, नसलं तरी चालेल, आणि नंतर टाकायचं आहे कढीपत्ता। कढीपत्ता छान तडकल्यानंतर आपण इथे जे छोटे छोटे काप केलेले होते त्याचे कापचे सर्व तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडं छान फ्राय करून घ्यायचं आहे।
आणि माझ्या चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करत चला. व्ह्यूज तर यायला लागले पण लाईक्स येत नाही, तर प्लीज सर्व बनवायला खूप मेहनत लागते आणि तुम्ही जितके बघताय तितके जर लाईक कराल तर आणखी छान वाटेल आणि आणखी इंटरेस्ट येईल. आणि हा टाकलेला आहे शेवटी मी इथे सांबार मसाला. सांबार मसाला हा होममेड मसाला आहे मी तयार केलेला, आणि जर तुमच्याकडे हुडी मसाला असेल तर तो सुद्धा टाकू शकता, सांबार मसाला पण टाकू शकता. आणि अगर हे सर्व नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा टाकू शकता. यानी काय होतं की याची टेस्ट तर आणखीनच छान येते. तर बघा असा नाश्ता बनवून तयार आहे. ही तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. कशी वाटली आजची डिश? थँक्यू.